मागच्या 4 दिवसांमध्ये कोकण रेल्वे दुसऱ्यांदा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण की कोकण रेल्वे मार्गावरच्या खेड दरम्यान असलेल्या ट्रॅकवरती थोडीशी माती आली आणि ती माती पूर्णपणे कोकण रेल्वे डिस्टर्ब करून गेलेली आहे। अगदी 13 तास झालेले, 13-14 तास कोकण रेल्वे जैसे ते आहे। अनेक गाड्या सध्याच्या घडीला अशा पद्धतीने खोळंबलेल्या आहेत। कोकण रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे 8 गाड्या ह्या पूर्णपणे रद्द केलेल्या आहेत, तर 12 ट्रेन्स या इतर मार्गांनी वळवण्यात आलेल्या आहेत। मी आता चिपळूण रेल्वे स्थानकात आहे। कोचुवेली एक्सप्रेस आहे जी अगदी मागच्या 13 तासापासून याच ठिकाणी आहे। काही प्रवासी आहेत त्यांच्याशी मी बोलतो। की 12 तास झाले तुम्ही या ठिकाणी आहात, तुमच्यावरती म्हणजे खाणं पिणं 12 तास कसे काढलात नेमके? जे आम्ही घेऊन आलो होतो ते संपवलं। आता रेल्वेतर्फे पण काही सवलत दिली नाही आहे आणि काही सांगत पण नाही आहे का बाबा गाडी आत्ता सुटणार आहे, कधी सुटणार आहे। लहान मुलांसंगत आम्ही त्यांना दूध पाहिजे त्याची पण व्यवस्था कुठे काय नाही। तुमची कुठून कसा प्रवास करणार होतात, मुंबईला कुठं जाणार होतात आणि किती महत्त्वाचा होता तुमचा प्रवास? आता मी गोव्याहून बसलो आहे थीम येथून आणि मला सुरतला उतरायचं होतं। सुरतला उतरून मला नंदुरबार जायचं होतं। आज मी ॲडव्होकेट आहे। आज माझं कोर्ट सुरू आहे। आज कोर्टामध्ये माझे अत्यंत महत्त्वाचे असे हिअरिंग्स आहेत 11 वाजेला। सर्व काही व्यवस्थित राहिलं असतं तर मी 11-12पर्यंत आज नंदुरबार पोहोचून कोर्टात हिअरिंग अटेंड करू शकलो असतो। परंतु हे रेल्वेने असं काही क्लिअर सांगितलं नाही। 1-2 तासामध्ये रेल्वे निघेल असं सांगण्यात आलं। संध्याकाळी 6 वाजेपासून आम्ही इथे थांबलो आहे। 6 वाजेला सांगण्यात आलं की गाडी 1-2 तासात सुटू शकते, 2 तास 3 तास थांबावं लागलं असं। या आशेने आम्ही थांबून राहिलो आणि आता 12 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। अजूनही गाडी सुटण्याचे काही चान्सेस नाही आणि किती वेळ लागेल याविषयी निश्चित काही सांगत नाही आहे। जाण्याच्या वेळेस सावंतवाडीला गाडी थांबवण्यात आली, तिथून रेल्वेने गाड्या सोडल्या आणि आम्हाला गोव्याला पोहोचवलं। जाताना व्यवस्थित सर्व्हिस दिली त्यांनी, पण आताही तसाच प्रॉब्लेम आलेला आहे। कुठलीही बसविषयीची काही सर्व्हिस त्यांनी दिलेली नाही आणि प्रचंड हाल होत आहे इथं माझे आणि सर्व लोकांचे। खूप मोठी संख्या अशी आहे की ज्यांचे हाल होत आहे, खाण्यापिण्याचे हाल आहे। त्यानंतर सर्व इथे टॉयलेटमध्ये व्यवस्थित पाणी नाही, ती घाण होते, हे असे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होत आहे। तर ही परिस्थिती आहे कोकण रेल्वे मार्गावरची। 13 तास झालेत प्रवासी अशा पद्धतीने खोळंबलेले आहेत। काही एसटी बसेस उपलब्ध केल्याचं कोकण रेल्वेकडून सांगितलं जात आहे, पण प्रवाशांची संख्या आणि एकंदरीत एसटी बसेस याचा ताळमेळ साधणं खूप अवघड आहे। अगदी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी साधारणपणे 8 वाजेपर्यंत कोकण रेल्वे सुरू होईल, अगदी काल देखील ज्याप्रमाणे प्रवासी म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या 2-3 तासामध्ये 4 तासामध्ये कोकण रेल्वे सुरळीत होईल अशा पद्धतीची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली। पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे। सध्याच्या घडीला म्हटलं तर जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी आणखीन कालावधी हा लागू शकतो, पण प्रवाशांचे मात्र हाल झालेले आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, चिपळूण। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन